मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणारी वाहतूक 2 तासांपासून ठप्प आहे। नाशिक मुंबई महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याचं दिसतंय। गोंदे आणि वाडी वरहे परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। तिकडची दृश्य आपण बघू शकताय। तर वाहतूक कोंडीने वाहन चालकांचे हाल होत आहेत। त्या वाहनामध्ये बसलेले जे प्रवासी आहेत त्यांचेही हाल होताना दिसत आहेत। 5 ते 6 किलोमीटर दूरपर्यंत या वाहनांच्या रांगा लागल्याची माहिती समोर येते। तुम्हीही जर मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणार असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी, कारण इथली वाहतूक मागील 2 तासांपासून ठप्प आहे। तब्बल 5 ते 6 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विकास काजळे हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। विकास, काय सांगाल? या ठिकाणी 5 ते 6 किलोमीटर पर्यंत वाहनं थांबल्याचं कळतंय, नेमकं कशामुळे झाली आहे ही वाहतूक कोंडी? नक्कीच फरा जर बघितलं तर मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरती जो काही खड्ड्यांचा प्रश्न आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांना भेडसावत आहेत। आणि आज विकेंड असल्यामुळे या मार्गावरती वाडीवरा गोंदे तुम्हाला परिसरापासून जवळपास 8 किलोमीटर पुढेपर्यंत म्हणजे रायगड नगर पर्यंत वाहतूक कोंडी बघायला मिळत आहेत। गेल्या 2 ते 3 तासापासून अनेक प्रवासी, अनेक वाहनं आणि अँब्युलन्स देखील या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत। वाडीवरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी ही वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु 2 ते 3 तासापासून त्यांना कोणत्याही प्रकारचं यश आलेलं नाहीये। त्याचबरोबर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याचं देखील काम सुरू आहे, त्यामुळे एकाच लेननी मुंबई आणि नाशिकची वाहतूक ही सुरू आहे आणि त्याचा जो मनस्ताप आहे तो प्रवाशांना सहन करावा लागत आहे। जवळपास 2 ते 3 निश्चितच विकास, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।